झी24 तास एक पाऊल पुढे। ज्या कंपनीला ओळखपत्र तयार करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्याच कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं बनावट ओळखपत्राबद्दलची माहिती पोलिसांना दिल्यानं निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। ही आहे निवडणूक आयोगाची वेबसाईट। विधानसभा निवडणुकीतल्या मतदारांच्या नावाची यादी या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे। यात मतदाराचं संपूर्ण नाव, वय, पूर्ण पत्ता आणि छायाचित्र अशी माहिती उपलब्ध आहे। याच माहितीचा वापर करत महापालिकेच्या निवडणुकीसाठी दुसरी मतदार यादी तयार करण्यात आली। यादीतली हीच नावं, वय, छायाचित्र कसं बदलवण्यात येतं याचं प्रात्यक्षिक दाखवतोय हा कन्हैया परदेशी। गेल्या 2 वर्षांपासून तो या क्षेत्रात काम करतोय। एका प्रभागात सुमारे 150 मतदार ओळखपत्र बोगस बनवण्यात आल्याचा दावा हा कन्हैया परदेशी करतोय। जेवढे आहे ना माझ्याजवळ ही प्रिंट आउट शेवटची हो हे आहे ना सर, या नाशिक म्हणजे त्या प्रभागात 250 ते 300 आहे। हे सर्व झालंय ते जिल्हाधिकारी कार्यालयात। नायब तहसीलदार आणि कर्मचारी यांच्या मदतीनं ही हेराफेरी होत असल्याची तक्रार कन्हैया परदेशीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मतदानासाठी बनावट मतदार ओळखपत्राचा वापर झाला असल्याची जोरदार चर्चा आहे। झी24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह सुवर्णा धानोरकर, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।